नमस्कार. आपण आलेलो आहे आदमिलेंचा प्रसिद्ध चिवडा बघायला. पंढरपूरमध्ये आदमिलेंचा चिवडा खूप प्रसिद्ध आहे. त्यांची भेळ, पाणीपुरी, कचोरी हे सगळं अगदी आदमिले म्हणलं की लोक अगदी आवडीने खातात. पंढरपूरमध्ये असा एकही व्यक्ती नाही की त्याला आदमिलेंचा चिवडा माहीत नाही किंवा आदमिलेंची भेळ, पाणीपुरी माहीत नाही, असा एकही नाही. आणि माझा भाऊसुद्धा पुण्यामध्ये राहतो. तो इथनं बऱ्याच वेळा पंढरपूरचा आदमिलेंचा प्रसिद्ध चिवडा घेऊन जात असतो. तर हा चिवडा कसा तयार करतात ते पाहण्यासाठी आपण आज आलेलो आहे. तर चला पाहूया आदमिलेंचा प्रसिद्ध चिवडा. चिवड्यासाठी चिरमुरा चाळलेला जातो आहे बघा. पहिल्यांदा चिरमुरा अगदी छानपैकी चाळून घेत आहेत. इकडे चिवडा करण्यासाठी चिरमुरा चाळून तयार आहे. आता पुढची प्रोसिजर बघू आपण. चिरमुरा चाळून झालेला आहे सगळा. आता आपण चिवडा कसा तयार करतात ते पाहूया. चिवड्यासाठी प्रथम आता तेल तापलेलं आहे आणि लसूण तळून घेत आहेत. लसूण सगळा सोलून ठेवलेला आहे छान आणि आता तळायला लागलेत लसूण. सगळा लसूण तळून झालेला आहे छानपैकी. आता कांदा वाळवलेला आहे तो तळतायत. आधी लसूण तळला, आता कांदा तळतायत. सगळा पूर्ण वाळवलेला असल्यामुळं पटकन तळला जातोय. आता कढीपाला टाकतायत बघा. संपूर्ण कढीपाला पण छान तळून घेतलेला आहे. भरपूर कढीपाला वापरतात, त्यामुळे चिवड्याला एक प्रकारचा खमंगपणा येतोय. कढीपाला आणि कांदा दोन्ही मिक्स तळले बघा त्यांनी. आता आणि कुठल्याही गड्याकडून नाही, स्वतः ओनर हे सगळं करतायत, स्वतः करतायत ते बघा. सगळं आता तळून झालेलं आहे आणि खास फोडणीसाठी तेल घालण्यात येत आहे. सुप्रीम तेल वापरलं जातं. आता डाळे टाकणारे आपण. हातामध्ये हँड ग्लोव्ज घातलेले आहेत त्यांनी बघा. स्वच्छता कमालीची आहे. कुठंही एवढा चिवडा करणं चाललं आहे पण घाण अजिबात नाही. सगळं स्वच्छ केलेलं आहे आणि तेलसुद्धा व्यवस्थित, भांडी सगळी स्वच्छ आहेत. छान डाळे तळले जात आहेत. डाळे तळून झालेत. इकडे मसाले काढून ठेवलेले आहेत. त्यांचे पारंपरिक मसाले आहेत, घरी तयार करतात ते सगळे मसाले. आता ते त्याच्यामध्ये घालतील, आपण पाहूया. आता फोडणी. मोहरी, हळद, मसाले. आता हे सगळे त्यांचे घरी तयार केलेले मसाले आहेत. आणि हा जो मसाला आहे तो त्यांच्या आजीचा मसाला आहे. त्यांची आजी करत होती तसाच तो मसाला करतात. आणि लसूण आहे का हा? लसूण पुन्हा एकदा फोडणीत लसूण घातलेला आहे. मस्त खमंग वास आलेला आहे, खूपच भारी. फोडणीचं तेल तयार झालंय आणि आता आपण चिवडा करायला घेणार आहोत. महिन्याला जवळजवळ 800 ते 1000 किलो मसाला तयार होतो. पण बघा कुठे घाण दिसते का, किती स्वच्छ आहे सगळं. हे मशीन आहे चिवड्याचं. आता या मशीनमध्ये चिवडा मिक्स होणार आहे आणि इथे सगळं आपण आत्ता बघितलेलं सगळं तळून सामान तयार आहे. पूर्ण एक पोतभर चिवडा हे चिरमुरे ह्याच्यात घातलेले आहेत बघा. मोठं मशीन आहे. पूर्ण एक पोत्याचा चिवडा एका वेळेला होतो. फोडणीचं तेल त्याच्यात घालायला लागलेत बघा.
मसाल्यांमध्ये चिवडा मिसळला जातो आहे. कुठेही हात लावलेला नाही आहे त्यांनी. अतिशय छान व्यवस्थित. आता वर्ण सगळे मसाले घालायला लागलेत. तांबडं तिखट, कच्चा मसाला, विविध प्रकारचे 13 प्रकारचे मसाले ते वापरतात ह्याच्यामध्ये. आणि बघा अजिबात एक सुद्धा चिरमुरा बाहेर येत नाही, काही नाही. किती छान व्यवस्थित होतं आहे. मीठ मिसळलं आहे त्यांनी आता त्याच्यामध्ये. तळलेला कांदा, आपण सगळं आधी तळलेलं पाहिलेलंच आहे. आता ते सगळं ह्याच्यामध्ये हळूहळू ते घालत आहेत आणि खाली बरोबर मिक्स होतो आहे चिवडा. कढीपाला घातला, पिठी साखर, डाळे, शेजारीच टेबल ठेवलेले आहे. टेबलावर सगळं साहित्य ठेवलेलं आहे. शेंगादाणे घालायला लागलेले आहेत. भट्टीचे दाणे आहेत हे सगळे. अतिशय छान कुरकुरीत खमंग चिवडा तयार होतो आहे. हे सगळं साहित्य मांडलेलं आहे त्यांनी. छान चिवडा तयार झालेला आहे. खमंग वास सुटलेला आहे. चिवडा परातीत कसा घेत आहेत बघा, मशीनद्वारे. हात कुठेही लावत नाही, त्यामुळे स्वच्छता प्रचंड आहे. हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते. झालेला चिवडा पॅकिंग करणार आहेत. हे बघा, अर्धा किलोचे पॅकिंग आहेत सगळे. आणि एकदा पॅकिंग केल्यानंतर 3 महिने चिवड्याला काहीही होत नाही. चिवडा एकदम छान राहतो 3-3 महिने. पुणे, मुंबई आणि परदेशातसुद्धा यांचा चिवडा आरामात जातो. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फोन करून बुकिंग करू शकता. तुम्हाला पार्सल ॲट अ टाईम मिळून जाईल. इकडे पॅकिंग चालू आहे. बरोबर अर्धा किलो चिवडा पॅक करतात. आता पॅकिंग सुरू झालेलं आहे बघा. व्यवस्थित पॅकिंग केलं जाते. आणि पुण्यात वगैरे सगळीकडे हा चिवडा जातो. हडपसरला पण, हडपसरच्या एका दुकानात मधुगंध सुगंधालय म्हणून दुकान आहे, तिथे पण हा चिवडा मिळतो. पुण्यात अनेक ठिकाणी मिळतो हा चिवडा. प्रत्येकी अर्धा किलोचे पॅकिंग आहेत सगळे. आता आपण या चिवड्याचे जे ओनर आहेत आदमिले, त्यांच्याशी बोलूयात. मी अमर आदमिले. हा आमचा आता तुम्ही बघितल्याप्रमाणे पंढरपुरी चिवडा बनवायची प्रक्रिया होती. चुरमुरे प्रथम चाळून घेतलेले आहेत, फोडणी वगैरे तयार केलेली होती. आणि आमचे जे 1935पासून जे आजी आजोबा मसाले बनवत होते, त्या मसाल्याचे आणखी परंपरा तशीच पुढे चालू ठेवून त्या मसाल्यापासून हा चिवडा बनवलेला आहे. हा साधारण आठवड्याला आम्ही 200 किलो, म्हणजे हा 10 पोत्याचा आहे. 5 आहेत आणि तिथे 5, असे 10 पोत्याचा चिवडा आम्ही आठवड्याला बनवत असतो. हा चिवडा आम्ही सोलापूर, पुणे आणि मुंबई या ठिकाणी जातो आमचा. आणि पंढरपुरातील सर्व मॉलमध्ये आमचा चिवडा उपलब्ध आहे. ते सांगावं लागेल का नुसतं दुकानावर? नाही, तुमचं आता करायचं आदमिले फूड्स म्हणून तुमचं दुकान. तर कुणाला चिवडा हवा असल्यास गोविंदपुरामध्ये सातारकर महाराजांच्या मठाशेजारी आदमिले फूड्स या नावाने आपलं भेळचं दुकान आहे. तिथे तुम्हाला पंढरपुरी चिवडा उपलब्ध आहे. असा हा पंढरपुरी चिवडा. हे पॅकिंग तुमचं परदेशात पण जातं ना? होय, सांगा ना. हां, हा बघू शकता आपण. हा अर्धा किलोचं पॅकिंग आहे. याच्यामध्ये 3 महिने चिवडा असाच फ्रेश राहतो. आणि हा परदेशात जाण्यायोग्य यांचं म्हणजे 3 लेअर लॅमिनेटेड हे पॅकिंग आहे. फूड ग्रेड आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. हा बघू शकता. हा जर कोणालाही महाराष्ट्रात, देशात कुठेही हवा असेल तर त्यांनी त्यांचा ॲड्रेस सेंड करावा. आम्ही त्यांना हा चिवडा कुरिअर करू शकतो. असा हा चिवड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा. आणि पंढरपूरला आल्यानंतर चिवडा घेऊन जा. आणि जिथे असाल तिथूनही तुम्ही जरी ऑर्डर केली तरी तुम्हाला घरपोच चिवडा मिळेल, ह्याची खात्री मी तुम्हाला देते. चिवडा एकदा खाल्लात की पुन्हा पुन्हा खाल, हे तुम्हाला मी खात्रीने सांगते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.